बागेमध्ये औषध फवारणी करतोय हे बघा इकडे. आणि तुम्हाला दाखवतो मागच्या वेळेस झाडं कटिंग केली होती ना, त्याच्यानंतर किती फांद्या आल्यात काय आल्यात ते दाखवतो. हे बघा इकडे हे कलमाचे झाड आहेत. इकडे आपल्यासोबत आज आपल्याबरोबर आहे साहिल आहे भाऊ आपला. इकडे आपला फवारणी पंप आहे आणि इकडे खाली जे बघताय ना ते काजूची झाडं आहेत सगळी. त्यांना बघा किती बऱ्यापैकी फांद्या फुटल्यात, नवीन कोंब पण आल्यात, सगळी झाडं मस्त ग्रो होत आहेत, वाढत आहेत, चांगला मोठ्या फांद्या झाल्यात. आणि ह्या झाडाला मोर आल्यात, बाकीच्यांना पण आले होते. आम्ही फक्त ह्या 2 मोर ठेवलेले आहेत जस्ट बघायला किती मोठ्या बिया येतात त्या साईज काय असते. आणि इकडे एकाला मोर आला आहे बघा. तर हे फक्त 1-2 झाडं नाहीत, बाकीच्यांचे काढणार आहेत. मामा गेलाय मुंबईला, तो आल्यानंतर बघूया. त्याला सांगायचं आहे काढतो का विचारायचं आहे आणि सांगून टाकायचं काढायला की ठेवणार की काढणार ते बघायचं. आणि इकडे बघा ही छोटी छोटी झाडांना पण आता मस्तपैकी पालवी फुटते. तर वरच्या साईडला आंब्याची झाडे असणार आहेत ते बघा. वरती आपण जर बघितलं इकडे मस्तपैकी आपले केशरचे झाड आहेत. आणि इकडे मागच्या वेळेस अंकू आला होता आणि हे सगळे पाईप्स लावलेत. आणि पाईपचा काय उपयोग आहे माहिती आहे, आम्ही पहिले गारे करत होतो. गाऱ्या केल्यानंतर गाऱ्यात जास्त पाणी लागायचं. आणि आता त्याला एक क्रॉस 1 फुटाचा पाईप लावला PVC पाईप, तो डायरेक्ट त्याच्या मुळामध्ये पाणी जाते. म्हणजे पाण्याचा वापर थोडा कमी होतो. जिथे आम्हाला 2 लिटर पाणी दिवसाला घालायला लागायचं ते आता 1 लिटरवरती आहे. आणि इकडे बघा असा काय व्ह्यू आहे आपल्या बागेतला. मोठी झाडं पण आहेत पण त्यांना एवढं बिया चांगला लागत नाही. ही आता नवीन झाडं लावले. तर ती एवढी झाडं आहेत. आणि सगळ्यांना आता पाणी पण घालतो आम्ही डेली. आणि आता फवारणी करून आम्ही पटकन जाणार.